आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भाऊ भाऊ इथे का झोपलात? गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग. अगं रात्री अभ्यासाला आलो होतो बाहेर, इथेच डोळा लागला. पण बाहेर अभ्यासाला का आला होतात? विक्रांत झोपला ना माझ्या खोलीत आणि मला त्याला डिस्टर्ब नव्हतं करायचं, म्हणून तुम्ही बाहेर झोपलात. सवय अगं मला. पण थंडी किती आहे बाहेर. घाबरतो का थंडीला? स्ट्रॉंग आहे मी. तुम्हाला खरं सांगू, मला तुमचं खूप कौतुक वाटतंय. बाहेर झोपलो म्हणून? तसं नाही हो, किती पटकन मोठे झालात तुम्ही. म्हणजे मी लग्न करून घरात आले ना तेव्हा कसे होतात, हट्टी चिडचिड करणारे. आताच तुम्ही खूप वेगळे आहात. चल असं काही नाहीये, अजूनही करतोच की हट्ट. हो, पण आता मोठ्या माणसांसारखे समजून घेता, सगळ्यांची काळजी घेता. मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं. वहिनी अगं आयुष्य खूप शिकवतं आपल्याला, फक्त त्याकडे लक्ष असायला पाहिजे. काय खरंच मोठे झालात तुम्ही. अगं मोठाच आहे मी, असं काय करतेस? बरं आवरून घ्या, मस्त चहा करते तुमच्यासाठी. आता कसं सकाळ झाल्यासारखं वाटतं. अरे गुड मॉर्निंग. झाली का झोप? गौरव, कुठे होतास तू? मी अंगणात. अंगणात? तू रात्रभर अंगणात झोपला होतास? अरे गंमतच झाली. अभ्यास करायला बाहेर गेलो होतो, अभ्यास करता करता डोलकी कधी लागली तेच कळलं नाही. पण मग अभ्यास करायला बाहेर का गेलास? अरे लाईट्स लावून अभ्यास केला असता तर तुला डिस्टर्ब झाला असता ना म्हणून. अरे म्हणजे माझ्यासाठी तू? अरे एवढं काय त्यात मग? अरे चलताय यार. अरे नाही नाही नाही, बघ माझ्यामुळे गैरसोय झालेली मला नाही चालणार. अरे नाही, गैरसोय कसली त्याच्यामध्ये? अरे उलट मी मस्त नॅचरल एसी मध्ये झोपलो होतो बाहेर. नाही बघ, सगळं बरोबर आहे, पण तुला जर अभ्यास करायचा असेल ना तर तू इथे कर. तू लाईट लाव, चालेल. अरे मला नाही त्रास होत. अरे हो 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 हो. अरे का कशाला टेन्शन घेतोस एवढं? काही झालेलं नाहीये. चिल चिल. चालेल चालेल, मी करत जाईन इथं अभ्यास. डोंट वरी. बरं मी आवरून घेतो पटकन, मला जायचं जॉबला. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कुठे बाहेर चाललास का? इंटरव्ह्यू साठी चाललोय. अरे अरे ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. बोलतो ताई ताई आले. निघालास तू इंटरव्ह्यू साठी? जाऊन येतो. असाच निघतोयस का? काही राहिलंय का? थांब जरा. काही राहिलं का? थांब थांब, कळेल काही. अच्छा. ये. ऑल द बेस्ट.
तुझं काम नक्की होईल. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे वत्सा. ये माझ्या पाया पडवतचा. सुचित्रा थँक्यू अरे मस्करी करत होते. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. डबा. विक्रांत, ऑल द बेस्ट पुन्हा एकदा. थँक्यू. विक्रांत, माझ्याकडून पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चला येतो. विघ्नेश, आलास तू? का ग नको यायला हवं होतं. जाऊ का परत जाऊ. गप रे, काही काय. अरे विक्रांत तू इथे. अरे इंटरव्ह्यूला चाललाय तो. अच्छा अच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. येऊ. चल. बाय बाय. ऑल द बेस्ट. बाय. थँक्यू. मला काय कळलं नाही. म्हणजे विक्रांत इंटरव्ह्यूला का जातोय आणि एवढ्या सकाळी तो इथे काय करत होता. अरे ते अरे तुला फ्रेश व्हायचं ना, फ्रेश होऊन घे, मग बोलू आपण. अगं हो, पण तो. विघ्नेश, अरे आधी फ्रेश हो, मग बोलू ना आपण. एक मिनिट थांब. थांब थांब हळू. मी आहे. हा, ये. सावकाश. बॅग. चल. हळू. ताई, बसा, चहा आणते. मी पण येते आत. वहिनी एक कप माझ्यासाठी. हे आलं का ना. हो. पोराला साध्या शुभेच्छाही देता येत नाहीत मला. प्रवळनाथा, त्याच्या पाठीशी उभा राहा रे बाबा. काय. हो ना, सगळे टेन्शन मध्ये. पण आई असं का म्हणायला असते. हेच तर कळत नाहीये विघ्नेश. बघ, आई असं म्हणायला म्हणजे नक्कीच त्यामागे काहीतरी असतं. तू थांब, मी एकदा आईला विचारून बघ. विघ्नेश, नको नको नको. अरे प्लीज नको. तू काही नको बोलूस.